नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 1 कप साबुदाण्यापासून उपवास रेसिपी पाहणार आहोत. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की आषाढी एकादशी खूपच जवळ आलेली आहे. आषाढी एकादशी म्हटलं की घरातील जवळपास सगळेच जण हा उपवास करत असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्या निमित्तानंच आपण हा पदार्थ बनवत आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 कप भरून इतका साबुदाणा मी भाजण्यासाठी घातलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला अगदी छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा. इथं साबुदाणा छान असा भाजलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घेते. साबुदाणा भाजून घेतल्यामुळे तो अगदी छान असा फुलला जातो आणि आपला पदार्थ आहे तो अगदी मऊ लुसलुशीत होण्यास मदत होते. साबुदाणा थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. आता हा संपूर्ण साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. अगदी बारीकसर असा दळून घ्यायचा आहे. माझ्या या मिक्सर जारमध्ये आणि मिक्सरवरती ज्या पद्धतीचं गव्हाचं पीठ असतं त्याच पद्धतीचं हे साबुदाण्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. त्यामुळे हे साबुदाण्याचं पीठ मी अजिबात चाळलेलं नाही. जर का हे साबुदाण्याचं पीठ मोठं वाटत असेल तर एका सोजीच्या चाळणीने चाळून घ्या. पीठ तयार आहे. या इथं मी 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले होते. त्याच्यावरची साल काढून घेतली. तिन्ही उकडून घेतलेले बटाटे मी चाकूने कट करून मिक्सर जारमध्ये काढून घेत आहे. हवं असल्यास तुम्ही हे तिन्ही बटाटे एका किसणीने किसून घेतले तरी देखील चालू शकतं. पण मिक्सरवरती अगदी पटकन हे बारीक होतात त्यामुळे याला मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे बटाटे पाण्याचा वापर न करता मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. हे पहा या पद्धतीने. बनवून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठापैकी 2 चमचे साबुदाणा पीठ बाजूला काढून ठेवते ते पुढे वापरणार आहोत. आता बाकीच्या उरलेल्या पिठामध्ये बनवून घेतलेली आपल्याला बटाट्याची प्युरी आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकं सेंधव मीठ घातलेलं आहे. सोबतच अगदी थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. माझा मुलगा आरव हा लहान आहे, तो जास्त तिखट खात नाही. त्यामुळे मी सुरुवातीला थोडीशीच हिरवी मिरची वापरलेली आहे. आरवसाठी पदार्थ बनवून झाला की मी यामध्ये थोडीशी जास्तीची हिरवी मिरची मिक्स करणार आहे. आता हे बटाटे आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. बटाटे बारीक करताना देखील आपण पाण्याचा वापर केलेला नव्हता. सुरुवातीला हे बटाट्याचं मिश्रण आहे ते हाताला थोडंसं चिकटतं, पण तसंच आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि या पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं साजूक तूप लावायचं जेणेकरून हे पीठ हाताला चिकटत नाही आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. 10 मिनिटासाठी झाकून ठेवून भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी छोटीशी चटणी बनवूयात. त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी ओल्या नारळाचे काप, 2 चमचे शेंगदाणे, चवीकरता मीठ, 1 चमचा साखर, दही घातलेलं आहे. सोबतच आवडीनुसार हिरवी मिरची घातलेली आहे. पाणी घालून आपल्याला मिक्सरला ही चटणी बनवून घ्यायची आहे. चटणीमध्ये तुम्हाला उपवासाला जिरे, कोथिंबीर चालत असेल तर वापरू शकता. आमच्याकडे चालत नाही त्यामुळे मी घातलेलं नाही. अशा पद्धतीने ही चटणी आहे ती बनवून घ्यायची. चटणी अजून थोडीशी टेस्टी बनावी यासाठी मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेलं होतं. यामध्ये एक लाल सुकी मिरची घातलेली आहे आणि याचा तडका चटणीला दिलेला आहे. त्यानंतर ही चटणी व्यवस्थित मिक्स करायची आहे. झटपट तयार होणारी आपली उपवासाची चटणी तयार आहे. तोपर्यंत आपण बनवून घेतलेलं पीठ देखील अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. लिंबाच्या आकाराचा किंवा त्याहून थोडासा जास्त आपल्याला कणकेचा गोळा तोडून घ्यायचा आहे. हातावरती अशा पद्धतीने थोडासा मऊसर करायचा आणि त्यानंतर एक पोळपट घेतलं. आपण जे 2 चमचे इतकं साबुदाण्याचं पीठ ठेवलेलं होतं त्यापैकी थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ही लाटी आहे ती लाटून घ्यायची आहे. आज आपण उपवासाचे पराठे बनवत आहोत. अशा पद्धतीने हे पराठे अलटून पलटून दोन्ही बाजूने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. पराठा जास्तही जाड नको, जास्तही पातळ नको, अगदी मीडियम थिकनेस वरती बनवायचा आहे. पराठा लाटून झाला की इथं मी शार्प एजेसची एक प्लेट घेतलेली होती. त्याने हा पराठा मी कोरून घेतलेला आहे. जेणेकरून तडा गेलेल्या कडा आहेत त्या बाजूला निघतात आणि अशा पद्धतीने हा पराठा मी बनवून घेतलेला आहे. अगदी पुरीच्या आकारामध्येच हे पराठे मी बनवत आहे. उपवासाचे आहेत त्यामुळे छोटे छोटे बनवलेले आहेत. पॅन अगदी छान कडकडीत गरम केलेला होता. या पॅनमध्ये हे पराठे मी भाजण्यासाठी घातलेले आहेत. पराठा 1-2 बाजूने हलकासा भाजला की आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या
एखाद्या कापडाने हलक्या हाताने प्रेस करायचा आहे, जेणेकरून पराठा अगदी छान असा टम्म फुगला जातो. कापडाने पराठा प्रेस केल्यामुळे तो अगदी छान टम्म फुगलेला आहे. पराठा फुगला की लगेचच आपल्याला याला आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे. इथं मी तुपाचा वापर करत आहे. या पराठ्यांवरती मला थोडंसं जास्तीचंच तूप आवडतं, त्यामुळे मी इथं थोडंसं जास्तीचं तूप वापरलेलं आहे. तूप लावल्यानंतर अलटून पलटून दोन्ही बाजूने हा पराठा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथं बघू शकता पुरीपेक्षाही छान हा पराठा टम्म फुगलेला आहे. असं वाटतच नाही की हा पराठा आहे, ही तर वाटत आहे पुरी. तुम्ही याला पुरी म्हणू शकता किंवा पराठा म्हणू शकता, पण हे चवीला खूपच छान लागतं. दुसरा देखील पराठा मी याच पद्धतीने भाजून घेत आहे. कापडाने थोडासा प्रेस केला की हा पराठा अगदी छान असा टम्म फुगला जातो. दुसरा देखील पराठा मी याच पद्धतीने भाजून घेत आहे. पराठा बघू शकता किती टम्म फुगलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार झालेला आहे. याच पद्धतीने उरलेले सर्व पराठे बनवून घेते. सगळेच पराठे अगदी टम्म फुगलेले होते आणि मऊ लुसलुशीत बनून तयार झालेले आहेत. सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी काकडी घेतलेली आहे, सोबतच बनवून घेतलेली उपवासाची चटणी आहे. इथं बघू शकता हे आहेत सर्व बनवून घेतलेले उपवासाचे पराठे. बघता क्षणी समजत आहे की किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत. जराही साबुदाणा न भिजवता इन्स्टंट तयार होणारे हे उपवासाचे पराठे आहेत. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.